देवाचीही भीती नाही. कामरगावच्या कामाक्षमाता मंदिरात अवघ्या 3 मिनिटात 4 चोरांचा थरार. 3 तोळे सोन्याचा ऐवज लंपास. हातात हँडग्लोव्ज, पायात सॉक्स. पुरावे टाळण्याचा डाव. कामरगाव देवी चोरीचे धक्कादायक सीसीटीव्ही समोर. देवीचा मुकुटही सोडला नाही. कुलूप न तोडता कटावणीने कोंडा तोडून चोरांचा धाडसी कारनामा. पोलिसांची गाडी गावात, पण चोरांचा 3 मिनिटात गेम पूर्ण. कामरगाव हादरले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कामरगावमध्ये देवस्थानही आता चोरट्यांच्या निशाण्यावर आले. कामाक्षमाता मंदिरात पहाटेच्या अंधारात सराईत चोरांनी अवघ्या 3 मिनिटात थरारक चोरी करत अंदाजे 3 तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला. धक्कादायक बाब म्हणजे चोर हातात हँडग्लोव्ज आणि पायात सॉक्स घालून आले होते. पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहिती समोर येत आहे. याच वेळी सतीश भीमराव सोनावणे आणि रज्जाकबाई शेख यांच्या बंद घरांची उचकापाचक करण्यात आली. इतकेच नव्हे तर इतर घरांना बाहेरून कड्या लावून चोरांनी गावभर चोरीचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय. विशेष म्हणजे कुलूप न तोडता कटावणीच्या साह्याने कोंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. पहाटे 4च्या सुमारास पुजारी मंदिर उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉग स्क्वॉडलाही पाचारण करण्यात आले. मात्र त्यांनाही चोरांचा माग काढण्यात यश आले नसल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली. या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पहाटे 3च्या सुमारास पोलिसांची गस्तीची गाडी बस स्थानक परिसरात होती. तरीही चोरांनी अवघ्या 3 मिनिटात संपूर्ण कारनामा करून पलायन केले आणि पोलिसांना त्याची चाहूलही लागली नाही. प्राथमिक माहितीनुसार चोरांचा मुख्य उद्देश मंदिरातील चोरी नसून गावातील इतर घरांमध्ये चोरी करणे असावा. मात्र काहीही हाती न लागल्याने त्यांनी थेट कामाक्षमाता मंदिर गाठले आणि देवीचा मुकुटही निर्दयीपणे काढून सोन्याचा ऐवज लंपास केला. देवाचीही भीती न बाळगणाऱ्या या चोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याने ते सराईत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान या संपूर्ण घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांनी त्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरांना पोलीस कधी जेरबंद करतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय.